नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापान कार्यक्रम झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्रीही चहापानासाठी उपस्थित होते, तर उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते। दरम्यान सरकारी चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला। हिवाळी अधिवेशनाचं कामकाज समोर आले। पहिल्या दिवशी शासकीय कामकाज आणि पुरवणी मागण्या सादर केल्या जातील। हिवाळी अधिवेशनाचा समारोप रविवारी होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झालेत। नागपूर विमानतळावर शिवसैनिकांकडून एकनाथ शिंदेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। मोठ्या संख्येने नागपूर विमानतळावर शिवसैनिक उपस्थित होते। सरकार विरोधी पक्षाला बोलू देत नाही, राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, त्यामुळे सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला अशी टीका यावेळी सुनील प्रभूंनी केली आहे। विरोधी पक्षनेते निवडीबाबत प्रस्ताव आला असून तो योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची माहिती विधान परिषद सभापती राम शिंदेंनी दिली। तसंच विरोधी पक्षनेते पदाबाबत काही प्रथा आहेत, ज्या प्रथा परंपरा सुरू आहेत त्या आता 2025 मध्ये सुरू असणं अभिप्रेत नसल्याचं अजब विधान राम शिंदेंनी केलं। समाजासाठी चांगलं काम करतोय म्हणून आपल्या घातपाताचा कट रचण्यात आल्याचा आरोप मराठा आरक्षणासाठीचे आंदोलक मनोज जरांगेंनी चाकणमध्ये केले। 3 आरोपींनी जबाब दिला की धनंजय मुंडेंनी आपल्याला सांगितलं होतं, तरी धनंजय मुंडेंवर कारवाई का झाली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। किल्ले रायगडावरील रोपवेच्या वरील स्टेशनला ऐतिहासिक राजवाड्याचा लूक देण्यात आलेला आहे, त्याला रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपतींनी आक्षेप घेतला। याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचं प्रकरण ताजं असताना सांगलीच्या बलगवडे येथील वृक्षतोडीचा प्रकार समोर आलाय। तासगाव तालुक्यातल्या बलगवडे इथं उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडी करण्यात येणार आहे, मात्र बलगवडे ग्रामस्थांनी या वृक्षतोडीला विरोध केला। भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। नगर परिषदेच्या निवडणुका संपताच महापालिका निवडणुकांसाठी मालेगावात भाजप सक्रिय झाले। मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजप रणनीती आखणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेला मिळालेल्या 58,000 दुबार मतदार याद्यांची तपासणी करण्यात आली। यामध्ये प्रत्यक्षात केवळ 14,000 नावच एकसारखी असल्याचं समोर आलं। त्यापैकी 7,000 मतदारांचंच मतदान कुठे होणार हे निश्चित करण्याचा प्रश्न उरलाय। त्यामुळे आता प्रगणांकडून संबंधित मतदारांच्या घरी जाऊन लेखी संमती घेतली जाणार आहे। नाशिकच्या मालेगावात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम भोवती कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला। या ठिकाणी सुरक्षा तपासण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार शैलेश सोनवणे मुक्काम ठोकून बसले। त्यांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच अंघोळ केल्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। कोल्हापूर राजकीय वातावरण तापायला तिथे सुरुवात झाली आहे, कारण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का दिला। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सई खराडे आणि शिवतेज खराडे यांच्यासह इंद्रजित आडगुळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला। छत्रपती संभाजीनगरातील 6,272 शिक्षकांनी टीईटी सक्ती विरोधात शाळा बंद आंदोलन करत मोर्चा काढला होता। त्यामुळे संभाजीनगरातील जिल्हा परिषदेच्या 1,171 तर खासगीच्या 3,876 शाळा बंद होत्या। या शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार प्रशासन कापणार आहे। गाँव गावी 24 तास को पावर्ड बाय चितळे बंधू। जस्ट गेट इट एंड ईट इट। अपार अणुशक्ति फायर प्रोटेक्ट वायर, सुरक्षा जिसपे देश करे भरोसा। गुलाब जाम म्हणजे फक्त किड्स। LIC ऑफ इंडिया, हर पल आपके साथ। कृषिथॉन, कृषि प्रदर्शन नाशिक।